नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पढ़ाई से दोस्ती या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जी एक्झाम झाली तर या एक्झामचे जे काही प्रश्न होते त्यांचे उत्तर आपण बघतोय. सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये जे काही टोटल 100 प्रश्न आहेत त्यांचे उत्तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. या आधीचा जो सेट 1 आहे त्यामध्ये पहिले 25 जे प्रश्न होते सेट बी मधले ते मी घेतलेले. आज आपण 26 पासून पुढे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर इथे आय बटन आहे वरती, तिथे तुम्हाला लिंक भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला लिंक भेटून जाईल. ओके. क्वेश्चन नंबर 26. खालील शास्त्रज्ञांनी दिलेल्या इष्टतम लोकसंख्येच्या व्याख्येशी संदर्भात शास्त्रज्ञांच्या जोड्या लावा. तर या ठिकाणी काही शास्त्रज्ञ दिलेले आहेत, ह्युमन जॉग्राफी रिलेटेड ज्यांचं काही वर्क आहे त्यांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. आणि इष्टतम लोकसंख्या ऑप्टिमम पॉप्युलेशन संदर्भातल्या ज्या काही त्यांच्या वेगवेगळ्या थेअरी आहे त्यामध्ये त्यांनी काय नेमकं मांडलंय तर ते मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. तर याचे तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहे. तर यातल्या पण तुम्हाला जर काही जोड्या 1-2 व्यवस्थित माहीत असेल तर तुम्ही हा प्रश्न नक्कीच सॉल्व्ह करू शकता. याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. ओके. तर बॉल्डिंग हे जे काही शास्त्रज्ञ होते तर यांनी राहणीमानाचा दर्जा उंचवण्याबाबत त्यांच्या थेअरीमध्ये संकल्पना मांडलेली आहे. त्यानंतर डाल्टन यांनी प्रति डोई जास्तीत जास्त उत्पन्न असलं पाहिजे तरच इष्टतम लोकसंख्येचा जो फायदा आहे तो व्यवस्थित होऊ शकतो. तर अशा प्रकारची त्यांची थेअरी होती. पीटरसन जे होते तर यांनी जास्तीत जास्त आर्थिक परताव्याची थेअरी संकल्पना त्यांच्या थेअरीमध्ये सांगितली होती. आणि कार्ल सॉन्डर्स यांनी जास्तीत जास्त समाज कल्याणाबाबत त्यांच्या थेअरीमध्ये वक्तव्य केलेलं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो. वर्ल्ड जॉग्राफी बद्दलचा हा प्रश्न आहे. जगातले जे काही मुख्य शहर आहे ते कोणत्या नद्यांच्या काठी आहे तर त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. पॅरिस हे शहर बघा खूपदा न्यूज मध्ये होतं मित्रांनो. जे इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे बरोबर, तर फ्रान्स आणि भारत या 2 देशांनी मिळून ती संस्था निर्माण केलेली आणि पॅरिस शहराबद्दल त्यामुळे खूपदा चर्चेमध्ये असणारं शहर आहे. त्या ठिकाणी बॉम्बस्फोट पण झाले होते मागील काही दिवसांमध्ये, तर त्यामुळे पण खूप न्यूजमध्ये असणारं हे शहर आहे. तर पॅरिस हे शहर जे आहे ते सीन नदीच्या काठावरती आहे. बऱ्याच जणांनाही माहीत असेल आणि ही एक जरी व्यवस्थित माहिती राहिली ना तरी पण तुम्ही हे व्यवस्थित टॅकल करू शकतात. बघा 2 ऑप्शन लगेच एलिमिनेट होऊन जातात या ठिकाणी. ओके. तर जिनिव्हा हे खूप महत्त्वाचं शहर आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे जे हेडक्वार्टर्स आहे ते जिनिव्हामध्ये आपल्याला दिसून येतात. तर जिनिव्हा हे जे आहे ते ही जी रोन नदी आहे तर ह्या नदीच्या किनारी आहे. बॉन हे शहर हे पण एक युरोपातलं महत्त्वपूर्ण शहर आहे. हे आहे राहीन नदीच्या काठावरती बरोबर. त्यानंतर आहे कीव, युक्रेनची राजधानी असणारं हे शहर निपर नदीच्या काठावरती आहे. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. तर या प्रश्नामध्ये बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या मृदे संदर्भातील विधाने बघा. तर मृदा हा असा टॉपिक आहे ना मित्रांनो की राज्य सेवा प्रिलियमची एक्झाम असो किंवा कंबाईनची एक्झाम असो त्यामध्ये मृदेवरती खूप सारे प्रश्न आलेले आहेत, या आधी पण विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा टॉपिक सर्वांचाच व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तर 4 विधानं दिली, यातली बरोबर विधानं कोणती आहेत आपल्याला ते सांगायचं आहे बरोबर. तर रेगुरू मृदेमध्ये अल्युमिनियम आणि लोहाचे प्रमाण भरपूर असते पहिलं स्टेटमेंट. जांभी मृदा आर्द्र हवामान विभागात आढळते. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात सापडते आणि तांबड्या मृदेत सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण कमी असते. तर हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले मित्रांनो. रेगुरू मृदा आपल्याला माहिती आहे की काळी माती असते, याच्यामध्ये लोह आणि अल्युमिनियमचे प्रमाण हे जास्त असते. त्यानंतर जांभी मृदा जांभा खडक जांभळ्या रंगाचा असतो. आर्द्र हवामान जे काही कोकणातला भाग आहे महाराष्ट्रातला रत्नागिरी सिंधुदुर्ग त्या ठिकाणी जांभी मृदा किंवा जांभा खडक आढळतो. तांबडी मृदा भंडारा जिल्ह्यात आढळते. बघा तांबडी मृदा जी असते ती पर्वतीय प्रदेशामध्ये शक्यतो आपल्याला आढळते. भंडारा जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच प्रमाणात लहान मोठ्या टेकड्या आढळतात, त्या ठिकाणी ही तांबडी मृदा आपल्याला बघायला भेटते. आणि तांबड्या मृदेमध्ये सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते, हे पण योग्य उत्तर मित्रांनो. तर विधान ABCD सर्व बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे चिनूक वाऱ्यांच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर नाहीत म्हणजे चूक आहेत बरोबर. बरोबर नाहीत म्हणजे कोणती चूक आहेत. तर हे रॉकी पर्वतावरून वाहतात. रॉकी पर्वत कुठे मित्रांनो, उत्तर अमेरिका खंडामध्ये बरोबर. आणि ते त्या ठिकाणचे स्थानिक प्रकारचे वारे आहेत बघा. रॉकी पर्वतावरून वाहणारे स्थानिक वारे चिनूक
म्हणून ओळखले जातात. आल्प्स पर्वत कुठे आहे? फ्रान्स, जर्मनी म्हणजे युरोपातला आहे, वेस्टर्न युरोपमधला हा आल्प्स पर्वत आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे या ठिकाणी. आणि राहीन नदी खोऱ्यातून हे वारे वाहतात. आता कोणते वारे नदी खोऱ्यातून वाहतात आणि ते पण राहीन नदी ही कुठे? युरोपामधली. आणि हे चिनूक वारे जर उत्तर अमेरिका खंडातले स्थानिक प्रकारचे वारे, तर ते वारे आपल्याला स्थानिक वारे म्हटल्यावरती ते युरोपात कसं काय सापडतील ना? तर हे पण विधान चुकीचं आहे, त्यामुळे बरोबर नाहीत. म्हणून कोणते? सी आणि डी असं याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 30 आहे हा. पुढील विधाने विचारात घ्या. कडप्पा खडक श्रेणी याबद्दलचं हे पहिलं विधान आहे या ठिकाणी. तर ही जी कडप्पा श्रेणी ही पैनगंगा आणि गोदावरी यांच्या खोऱ्यात आढळते असं यांनी या ठिकाणी म्हटलंय. तर हे पहिलंच पहिलंच हे जे वाक्य मित्रांनो या ठिकाणी विधान चुकीचं आहे. कारण कडप्पा श्रेणी ही मेटामॉर्फिक रॉकला बिलॉंग करणारी श्रेणी आहे. आणि गोदावरी आणि पैनगंगा यांच्या दरम्यान आढळणारी जी काही सुपीक गाळाची मृदा आहे, स्तरित मृदा आहे किंवा स्तरित खडक या खोऱ्यांमध्ये आढळतात, तर ते टर्शरी रॉक सिस्टीम मध्ये गणले जातात. त्यामुळे पहिला पर्याय हा चुकीचा आहे. धारवार खडक श्रेणीमध्ये लोह खनिज आणि मॅंगनीज सापडते, हे बरोबर आहे मित्रांनो. गोंडवाना खडक श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो, तर हे पण बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं ऑप्शन आहे. विधान ब आणि क किंवा बी आणि सी हे बरोबर आहेत. तर अशा प्रकारे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पुन्हा जोड्या लावांसंदर्भात आहे. खूप सोपा प्रश्न आहे हा. वेगवेगळे प्राण्यांच्या जाती या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या जातींचं महत्व काय ते दिलेलं आहे. कीटक बघा, कीटक काय करतात की ते ज्यावेळेस काही फळं वगैरे खातात किंवा फुलांवरती बसतात, तर त्या कीटकांमार्फत जे काही परागकण आहे त्या फुलामधले त्यांचं वाहन केलं जातं. आणि जे काही वेगवेगळ्या झाडांच्या प्रजाती आहेत तर त्यांचं परागीभवन करण्याचं काम हे कीटक करत असतात. सापाचं काम काय आहे की शेतातले उंदीर तो खातो आणि उंदरांपासून संरक्षण आपल्याला मिळतं. बेडूक काय करतो? जे की अनावश्यक किडे आहेत शेतामध्ये असणारे, जे की पिकांना हानिकारक आहेत, ते किडे खाण्याचं काम बेडूक करतो. आणि गांडूळ काय करतो की जमिनीची सुपीकता वाढवतो. बरोबर, जमीन पोखरण्याचं आणि भुसभुशीत करण्याचं काम गांडूळांतर्फे केलं जातं. त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते, जे काही न्यूट्रिएंट सायकल असतं ते प्रॉपरली चालू राहतं. त्यामुळे अशा प्रकारचं या सर्व जोड्या आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे. बरोबर, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते? बघा मित्रांनो, वेगवेगळे कीटक, वेगवेगळे प्राणी किंवा इतर काही वनस्पती वगैरे असतील तर त्यांचं वस्तीस्थान का नष्ट होत असतं? तर सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे निर्वनीकरण. मानवानी निसर्गामध्ये एवढा हस्तक्षेप वाढवला आहे, एवढं निर्वनीकरण केलंय की त्यामुळे अनेक इकोसिस्टीम या एक ढासळल्या आहेत किंवा त्यांचं एक आपल्याला अधपतन झालेलं दिसून येतं. बरोबर. नंतर दलदलींचे प्रापन म्हणजे काय की लँड रिक्लेमेशन. जसं की मुंबई बघा, 7 बेटांपासून बनलेलं शहर आहे, पण ते 7 बेट दिसतच नाही, आता एकच मोठं बेट दिसतं. कारण का की तिथं लँड रिक्लेमेशन केलेलं आहे. आधी त्या ठिकाणी जे काही दलदलीचे प्रदेश होते, जे काही मार्शी लँड होती, त्या ठिकाणी त्याचं रिक्लेमेशन केल्यामुळे त्या ठिकाणचा आदिवास नष्ट झालेला दिसून येतो. त्यानंतर जमिनीच्या वापरामध्ये होणारे बदल बघा, जी जंगलाची जमीन आहे ती आपण शेतीसाठी वापरतो, कारखान्यांसाठी वापरतो, मोठमोठे हायवे, लोहमार्ग त्या ठिकाणी जातात, त्यामुळे जमिनीच्या वापरामध्ये बदल होतो आणि जे काही प्राणी कीटक आहेत त्यांचं वस्तीस्थान नष्ट होत असतं. आणि उदरनिर्वाह शेती, बऱ्याच ठिकाणी झूम कल्टिवेशन केली जाते. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये या झूम कल्टिवेशनला वेगवेगळे नाव आहे, वेगवेगळे आदिवासी जमाती ते फॉलो करतात, पण ती जर खूप मोठ्या प्रमाणावर होऊ लागली तर त्यामुळे सुद्धा अधिवास नष्ट होतो किंवा वस्तीस्थान जे असतं वेगवेगळ्या प्राण्यांचं ते नष्ट होत असतं. त्यामुळे वरील सर्व असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. या ठिकाणी आपल्याला काही नॅशनल पार्क दिलेले आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये आढळतात तर हे विचारलेलं आहे. तर यातले पण बघा मित्रांनो, तुम्हाला 1-2 जरी व्यवस्थित येत असले तरी पण तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सोडवू शकतात. नामदफा खूप न्यूज मध्ये असणारा नॅशनल पार्क आहे, भारताचं अतिपूर्वेकडील नॅशनल पार्क आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये असणारं. बरोबर, नामदफा. त्यानंतर भगवान महावीर, तर हे आहे गोव्यामध्ये. बरोबर. त्यानंतर आहे सिमलीपाल. सिमलीपाल कुठे आहे? ओडिसामध्ये आहे. आणि दुधवा उत्तराखंड. ओके. तर अशा प्रकारे या जोड्या या ठिकाणी तुम्ही लावू शकतात. ओके. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जो योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी बघा काय,
की मनुष्याच्या कार्यावरती ध्वनी प्रदूषणाचे काय परिणाम होतात त्याबद्दल इथं विचारलेलं आहे. तर आवाजाची पातळी दिलेली आहे. आपल्याला माहिती आहे की आपण डेसिबल मध्ये आवाजाची पातळी मोजतो आणि त्या आवाजाच्या पातळीमध्ये जर व्हेरिएशन झालं तर कोणकोणते कार्य डिस्टर्ब होऊ शकतात तर त्याबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे. थोडक्यात साऊंड पोल्युशन बद्दलचा हा प्रश्न आहे. ओके, 100 डेसिबलची आवाजाची पातळी असेल तर काय होतं की माणसाची जी श्रवण शक्ती आहे तिची कायमची हानी होऊ शकते. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, 40 डेसिबलला काय होतं की झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यानंतर आहे 70 डेसिबलला काय होऊ शकतं की भाषणामध्ये व्यत्यय येऊ शकतो. एखादा व्यक्ती काही भाषण वगैरे देतोय तर तो व्यत्यय येऊ शकतो. आणि हा आवाज अजून वाढला 90 डेसिबल पर्यंत तर आपण जे काही रेग्युलर डेली रुटीन मध्ये जे काही काम करतो तर त्या कामांमध्ये सुद्धा अडथळे येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण ह्या जोड्या लावू शकतो. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या जाती 1952च्या फार पूर्वी नष्ट होणाऱ्या आहेत असे जाहीर करण्यात आले? तर आशियातील चित्ता हे याचं योग्य उत्तर असणार आहे. नामशेष झालेला प्राणी मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तर असं विचारलं मित्रांनो. तर खूपच आकडेवारी बेस्ड हा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर सी आहे. ओके, तर ज्यांना ही आकडेवारी थोडीफार लक्षात असेल किंवा एक रफ आयडिया असेल तर ते हे प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान हे अयोग्य आहे? ओके, तर अयोग्य विधान ओळखायचं आहे. GNP बद्दल विचारलंय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय असतं मित्रांनो की जे काही भारतीय रहिवासी आहेत त्यांनी भारताच्या हद्दीत किंवा भारताबाहेर जाऊन जे काही उत्पन्न मिळवलंय तर ते ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणून गणलं जातं. तर विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पादन. तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो. दुसरं विधान आहे, उत्पन्नाचा असा भाग जो देशात उत्पादित होतो परंतु परदेशी नागरिकांना प्राप्त होतो त्याचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पादनात होतो. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. कारण का की ही व्याख्या जीडीपीची आहे, GNPची नाहीये. जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. त्या देशाच्या भूसीमांच्या आत, भले मग तो भारतीय नागरिक असो किंवा नसो, तर त्यांनी ते उत्पन्न जर त्या देशाच्या सीमेच्या आत केलेलं असेल आणि ते जर आपण गणलं तर ते ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये घेतलं जातं. परंतु ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये परदेशी नागरिकांचं उत्पन्न गणलं जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हा रॉंग आहे, अयोग्य विधान आहे. आता पर्याय क्रमांक बी अयोग्य असणारे कोणकोणते पर्याय बघा या ठिकाणी. तर ए आणि म्हणजे 1 आणि 3 तर हेच पर्याय आहे, परंतु ए हे विधान बरोबर आहे त्यामुळे एक पर्याय हा निघून जातो. फक्त बी हा आपल्याला पर्याय समोर उरतो. बरोबर, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38. खालील विधाने विचारात घ्या. मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे आणि राहणीमानाचे मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या आधारे घेतलं जातं. तर अशा प्रकारचा मित्रांनो हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 हे आहे. कारण की राहणीमानाचं जे मोजमाप आहे ते फक्त दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न नाही तर त्या देशामध्ये किती एनर्जी कन्झम्पशन वगैरे होतं तर यावर पण आधारित असतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त ए स्टेटमेंट किंवा ए विधान बरोबर असं याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अदृश्य मुली व महिला ही संकल्पना किंवा स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबींमुळे निर्माण होते? तर बघा, मिसिंग गर्ल किंवा मिसिंग वुमेन ह्या संकल्पना न्यूज मध्ये खूप होत्या. तर हे काही प्रेफरन्स फॉर मेल चाइल्ड म्हणजे फक्त आपल्या कुटुंबाला कुलदीपक हवा म्हणजे मुलगा हवा, तर या प्रकारची जी काही समाजाची धारणा आहे त्यामुळे मिसिंग गर्ल्स ही संकल्पना तिला प्रोत्साहन भेटतं किंवा ती स्थिती उद्भवती आपल्या समाजामध्ये. त्यानंतर अपुरी सांख्यिकीय माहिती, महिलांचा होणारा बाजार म्हणजे वुमेन ट्रॅफिकिंग आणि उच्च माता मृत्यू दर, अनेक खेड्यांमध्ये पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे होणारा उच्च माता मृत्यू दर. तर या सगळ्या गोष्टींमुळे अदृश्य मुली व महिला ही संकल्पना किंवा ही स्थिती उद्भवते. तर असं आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 2 A, B, C आणि D सर्व पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. खालील विधाने विचारात घ्या. भारतातील नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2015 पासून घेतली आहे आणि प्रमाणक स्थापक म्हणजेच नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे. तर असा हा प्रश्न आहे मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे की 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झालेली आहे. पहिलं स्टेटमेंट हे बरोबर आहे.
बरोबर. आधी प्लॅनिंग कमिशन होतं, म्हणजे भारतीय नियोजन आयोग होतं. आता ते नीती आयोग त्या ठिकाणी आपण स्थापन केलेलं आहे 2015 मध्ये. त्यानंतर प्रमाणक स्थापक नियोजन बघा, नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग हे आपण प्लॅनिंग कमिशनच्या वेळेस करायचो. नीती आयोग काही प्लॅनिंग कमिशन नाहीये, ते फक्त एक थिंक टँक सारखं काम करतं आणि सरकारला काही सजेशन देण्याचं काम करतं. बरोबर. तर त्यामुळे एक सल्लागार मंडळ म्हणून आपण नीती आयोगाकडे बघू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 किंवा हे दुसरं जे विधान आहे हे चुकीचं आहे. फक्त अ बरोबर असं त्याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 41 आहे. पुढील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-8 मध्ये सुरू करण्यात आले आणि दुसरं स्टेटमेंट आहे, तांदूळ, गहू आणि डाळी यांचे उत्पादन वाढविणे हा या अभियानाचा मुख्य हेतू होता. तर या ठिकाणी मित्रांनो दोन्ही विधानं बरोबर आहेत. ओके. राष्ट्रीय सुरक्षा अभियान, अन्न सुरक्षा अभियान जे आहे त्याबद्दलची ही 2 विधानं होती. ज्यांनी याबद्दल वाचलंय त्यांनी हे बरोबर केलं असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय सौर युती इंटरनॅशनल सोलार अलायन्स बद्दल आहे. कोणतं विधान बरोबर नाही असं विचारलं या ठिकाणी. 121 देशांची युती आहे, बरोबर आहे. सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त यांमध्ये अंशतः किंवा पूर्णतः समाविष्ट आहेत. तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो. बघा, बरोबर नाही म्हणजे काय की चुकीचं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. ही आपली पृथ्वी मित्रांनो, हे आहे इक्वेटर, हे आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त, आणि हे आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकरवृत्त. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन यांच्या मधला जो प्रदेश आहे हा सनशाईन कंट्रीजचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. बरोबर. तर अंशतः किंवा पूर्णतः या पट्ट्यामध्ये असणाऱ्या देशांचा समावेश इंटरनॅशनल सोलार अलायन्स मध्ये झालेला आहे. ओके. त्यामुळे या ठिकाणी विषुववृत्त न राहता मकरवृत्त असं उत्तर असणं अपेक्षित होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य उत्तर आहे. भारताचे पंतप्रधान आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी संयुक्तिकपणे ही युती सुरू केली, बरोबर आहे. 30 नोव्हेंबर 2015 साली पॅरिस येथे सुरू केली गेली, हे पण बरोबर आहे. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेबद्दल. तर त्या योजनेची उद्दिष्टे काय काय? महिला आणि मुलांच्या आरोग्यात सुधारणा करणे. ऑब्वियस आहे हे त्याचं उद्दिष्ट असणार आहे, कारण बघा की जे LPG सिलेंडर आहे ते प्रोव्हाइड करण्याचं काम या योजनेमार्फत केलं जातं. ज्या महिला आधी चुलीवर स्वयंपाक करायच्या तर त्यांच्या तो चुलीचा जो धूर असायचा त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात यायचं, घरातल्या लहान मुलांचं आरोग्य पण त्या धुरामुळे धोक्यात यायचं. त्यामुळे नक्कीच मुलांच्या आरोग्याबद्दल सुधारणा होणं, महिला आणि मुलांच्या आरोग्यात सुधारणा हे एक उद्दिष्ट असणार आहे. महिला सक्षमीकरण नक्कीच त्यामुळे होणार आहे. महिलांना जो काही एक्स्ट्रा वेळ उपलब्ध होणार आहे, बरोबर, त्यांच्या दैनंदिन कामामधनं, तर त्याचा उपयोग त्या वेगळ्या आर्थिक घडामोडींसाठी करू शकतील किंवा इतर काही गोष्टींसाठी करू शकतील. अतिरिक्त रोजगार निर्मिती पण होणार आहे. बघा, कोणतीही गव्हर्नमेंटची योजना ज्यावेळेस आपल्याला अंमलात आणायची असते त्यावेळेस आपल्याला वर्कफोर्सची गरज लागते. एक्स्ट्रा रिक्रुटमेंट वेगवेगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज मध्ये होऊ शकते किंवा इतर स्थानिकांना रोजगार मिळू शकतो. तर अशा प्रकारे ज्यावेळेस असे काही प्रश्न येतील ना, तर थोडा ब्रॉड प्रॉस्पेक्टिव्हने याचा विचार करायचा. आणि वरीलपैकी 3ही या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर या प्रश्नाचं असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. गॅट बद्दल विचारलाय, जनरल अग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टॅरिफ. ओके. तर याबद्दलचा हा प्रश्न आहे. तर गॅटची स्थापना 1948 मध्ये झाली. एकदम बरोबर आहे मित्रांनो. हे सुरुवातीच्या काळात गॅटचे 23 देश सदस्य होते, बरोबर आहे. WTO गॅटचे एक प्रकारचे उत्तराधिकारी आहे. 1995 मध्ये काय झालं मित्रांनो, गॅटची जागा WTO ने घेतली आणि त्यानंतर WTOच एक आंतरराष्ट्रीय ट्रेड युनियन सारखं काम करते किंवा आंतरराष्ट्रीय ट्रेडला ऑर्गनाईज करण्याचं काम WTOच्या मार्फत केलं जातं. त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम WTO करतं. ते गॅटचं एक प्रकारे उत्तराधिकारी म्हणूनच काम करतं. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापार हे गॅट कराराचे एक उद्दिष्ट आहे किंवा व्यापार कराराचे प्रशासन हे गॅट करतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे चुकीचं आहे, कारण द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापारी कराराचे प्रशासन हे WTO मार्फत चालवलं जातं. त्यामुळे फक्त A, B आणि C ही 3 विधाने बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. भारत अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला? इसवी सन 2000 मध्ये हा उपक्रम सुरू झालेला आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे जोडायला, आर्थिक सुधारणा आणि त्यांची उद्दिष्ट या ठिकाणी दिलेली आहे. यातलं तुम्हाला 1-2 जरी माहित राहिले तरी तुम्ही व्यवस्थित प्रकारे याचं उत्तर काढू शकाल. विमुद्रीकरण म्हणजे डिमॉनिटायझेशन का केलं होतं? काळ्या पैशावरती नियंत्रण ठेवणं यासाठी हे केलं गेलेलं आहे. तर गव्हर्नमेंटनी पण बऱ्याचदा त्यांच्या याच्यामध्ये अजेंडामध्ये सांगितलं होतं की काळ्या पैशावरती नियंत्रण आणण्यासाठी डिमॉनिटायझेशन त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आधार कायदा. हा ज्याला माहित असेल
आधार कायदा यासाठी होता की जे काही व्यवसाय सरळतेस प्रतिवर्तित करणे, म्हणजे काय की इज ऑफ डुईंग बिझनेस साठी आधार कायदा आणला गेला होता. दिवाळखोरी कायदा कशासाठी की अनुदानांचे तर्काधिष्टीकरण. बरोबर, हे थोडे मराठी शब्द अवघड वाटले तर इथे इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता, रॅशनलायझिंग सबसिडीज. ओके, तर त्याकरता आहे. आणि बेनामी लॉ, न्यू बेनामी लॉ, रिमुव्हिंग फेक करन्सी. तर अशा प्रकारे हे योग्य पर्याय आपण या ठिकाणी बघितले. तर याचं जे काही योग्य उत्तर आहे मित्रांनो, तर हे असणार आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे असं या ठिकाणी विचारलंय. राष्ट्रीय बाल मजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला. त्या अंतर्गत वय 9 वर्षे ते 14 वर्षे दरम्यान श्रमिक किंवा मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. त्या अंतर्गत सुटका केलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यवेतन दिले जाते. बघा मित्रांनो, थोडं जरी लॉजिकने तुम्ही हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. की पहिला प्रश्न या ठिकाणी पहिलं विधान बघा मित्रांनो, राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला. आता हे फॅक्च्युअल डेटा आहे, ज्यांना माहिती आहे तेच हे बरोबर टिक करू शकतील. त्यानंतर काय आहे की 9 ते 14 वर्ष वयातील जे काही बालमजूर आहे त्यांना एक प्रॉपर व्यावसायिक शिक्षण देणं हे काम या प्रकल्पामध्ये केलं जातं. आणि या मुलांना पाठ्यवेतन पण दिलं जातं. बघा, ज्या मुलांकडं म्हणजे जे मुलं बालमजुरी करतायत तर ते कशासाठी करतायत, तर आर्थिक टंचाईमुळे ते करत असतात. आणि तुम्ही जर त्यांना पाठ्यवेतनच दिलं नाही तर त्यांना परत त्यांच्या घरचे काय करतील, बालमजुरी करायला सांगतील. तर अशा कारणामुळे हे तिसरं विधान हे तुम्ही लॉजिकली बरोबर आहे असं टिक करू शकता. तर वरीलपैकी सर्व विधान या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 48. तर यामध्ये विचारलंय की सन 2018चा भारताचा एसडीसी निर्देशांक खालीलपैकी काय दर्शवतो. तर भारताचा 2018चा जो काही रँक होता या एसडीसी निर्देशांकामध्ये तो 57 होता. बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य हे आघाडीच्या गटात समाविष्ट होतं. तर हे पण बरोबर आहे मित्रांनो, कारण महाराष्ट्राचा जो काही एसडीसी निर्देशांक आहे त्यामध्ये 4था क्रमांक येतो. बरोबर, तर याच्या पण वेगवेगळ्या कॅटेगरी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळे राज्य वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये या निर्देशांका अंतर्गत विभागले गेलेले आहेत. ॲस्पिरंट स्टेट म्हणून आहेत की ज्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं इम्प्लिमेंटेशन हे खूप खालच्या पातळीला आहे. त्यानंतर परफॉर्मर म्हणजे ज्यामध्ये चांगली प्रगती घडतीये. आणि फ्रंट रनर म्हणजे ज्या ठिकाणी हा जो काही निर्देशांक आहे तर हा एक चांगल्या पातळीवरती आहे किंवा उच्च काय म्हणू शकतो आपण, उच्च पातळीला एसडीजीचे जे काही मूल्य आहे त्यांचं अवलंबन त्या ठिकाणी केलं जातं. तर महाराष्ट्र फ्रंट रनर या कॅटेगरीत येणारं स्टेट आहे. त्यामुळे पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. आणि उत्तर प्रदेश राज्याचा समावेश उत्तम या गटात होतो तर हे चुकीचं आहे. तर उत्तर प्रदेश राज्याचा समावेश हे ॲस्पिरंट स्टेटमध्ये होतो. बरोबर, त्यामुळे फक्त ए आणि बी हे दोन बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे या प्रश्नाचं मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल. तर ती योजना का सुरू केली गेली होती तर याबद्दल या ठिकाणी विचारलेलं आहे. तर वित्तीय समावेशन म्हणजेच फायनान्शियल इन्क्लुजन हे एक त्याचं कारण असणार आहे. त्यानंतर फायनान्शियल लिटरसी, जे काही खेड्यामध्ये राहणारे लोक आहे, बिलो पॉवर्टी लाईन लोक आहे, त्यांच्यामध्ये एक फायनान्शियल लिटरसी निर्माण करणं, त्यांच्यामध्ये सेव्हिंग हॅबिट डेव्हलप करणं. बरोबर, तर ही एक गोष्ट पण त्यामागे होती. त्यानंतर इन्शुरन्स कव्हर, जे गरीब लोक आहे त्यांना इन्शुरन्स कव्हर प्रोव्हाइड करणं, तर ते पण यामागचं उद्दिष्ट होतं. परंतु पीक विमाचा आणि या योजनेचा काही जास्त संबंध नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ABC हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50 आदर्श संसद ग्राम योजनेबद्दल आहे. तर ह्या योजनेबद्दल कोणतं विधान बरोबर नाही, म्हणजे कोणतं विधान चुकीचं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. सप्टेंबर 2016 मध्ये ही योजना सादर करण्यात आली. खासदार 2019 पर्यंत 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकतात. तिसरं विधान आहे यामध्ये भारतातील 2500 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत. आणि 14 विधान आहे यापैकी एकही नाही. तर बघा मित्रांनो, ही जी योजना होती ही योजना 11 ऑक्टोबर 2014 मध्ये सुरू केली. म्हणजे पहिलं जे विधान आहे ते चुकीचं विधान आहे या ठिकाणी. ओके, त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 ते 50 हे प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. यानंतरचे प्रश्न आपण पुढच्या सेटमध्ये बघूयात.
तर मित्रांनो, जोडलेलं राहा आपल्या या व्हिडिओ सिरीज सोबत. तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये टाका. काही प्रश्नांमध्ये तुम्हाला काही शंका असेल किंवा तुमचे उत्तर काही वेगळे येत असतील, तुम्हाला काही खास त्याचे रेफरन्स सापडले असेल तर ते पण शेअर करा. सर्व विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तर भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. धन्यवाद.